मुंबईत 2 ठिकाणी रोजगार मेळाव्यांचं आयोजन करण्यात आलं होतं। मुंबईमध्ये केसी महाविद्यालयात केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या उपस्थितीत 25 युवा नवनियुक्तांना नियुक्तीपत्र देण्यात आली। या उपक्रमातून संधी मिळालेल्या युवकांनी देशासाठी काम करावं असं आवाहन गोयल यांनी केलं। कांदिवली कौशल्य विकास केंद्राद्वारे येत्या 6 महिन्यात 12,400 नोकऱ्यांसाठी मनुष्यबळ उपलब्ध होईल असा विश्वास गोयल यांनी व्यक्त केला। आज ये 15वां रोजगार मेला में 51,000 से अधिक युवा युवतियों को सरकार में सेवा करने का मौका मिला है। उन सभी को मैं बहुत बहुत बधाई देता हूं। प्रधानमंत्री जी ने बड़ा अच्छा संदेश भी दिया है कि देशभक्ति और देश सेवा का मौका है, और मुझे विश्वास है ये सभी बच्चे इसी भावना से जनहित, लोकहित, जन कल्याण के कार्यों में रुचि लेंगे और अपना सेवा का निर्वहन ऐसा करेंगे कि देश की इस विकास यात्रा में अपना योगदान हो। यशवंतराव चव्हाण केंद्र येथे झालेल्या रोजगार मेळाव्याला केंद्रीय मंत्री रामदास आठवले उपस्थित होते। या योजनेसोबतच इतर अनेक योजनांमधूनही सरकारकडून तरुणांना रोजगार उपलब्ध होत आहे असं त्यांनी सांगितलं। 446 नौजवानांना नोकऱ्या देण्याचे सर्टिफिकेट देण्यात आलेले आहे आणि माननीय नरेंद्र मोदीजी यांनी देशाला विकसित करण्यासाठी, देशाला मजबूत करण्यासाठी त्यांनी सगळ्या नौजवानांना आवाहन केलेलं आहे। आणि आपण जी सेवा आहे ती सेवा देशाची सेवा केली पाहिजे। नोकरी मिळाल्यानंतर फक्त नोकरीपुरतं मर्यादित न राहता देशाच्या सेवेसाठी आपण पुढे आलो पाहिजे, अशा पद्धतीचं आवाहन केलेलं आहे। आणि सरकार जे आहे आमचं एनडीएचं सरकार देशातल्या सर्व नौजवानांना, सर्व जाती धर्माच्या लोकांना नोकऱ्या देण्याचं आमचं लक्ष्य आहे। या रोजगार मेळाव्यात नियुक्तीपत्र मिळालेल्या उमेदवारांनी आनंद व्यक्त करत सरकारचे आभार मानले आहेत आणि या नियुक्तीच्या माध्यमातून देशसेवेची संधी मिळाली आहे अशी भावना व्यक्त केली आहे। माझे इन्कम टॅक्स विभागामध्ये MTS मल्टीटास्किंग स्टाफ या पदावर निवड झालेली आहे। हा उपक्रम अतिशय चांगला आहे आणि मी केंद्र सरकारचे आभार मानतो या उपक्रमाबद्दल। प्रामाणिकपणे ही नोकरी करीन हे माझे प्रथम ध्येय आहे। इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमध्ये टॅक्स असिस्टंट या पदी माझी निवड झालेली आहे। मी खरोखरच खूप धन्य आहे आणि अर्थ मंत्रालय, भारत सरकार आणि आपले माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपक्रमाबद्दल मी मनपूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो। या रोजगार मेळाव्यासारख्या संकल्पना माननीय पंतप्रधानांनी सुरू केल्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि या पोस्टद्वारे मला देशाची सेवा करण्याची एक संधी मिळत आहे, त्याबद्दल मला सार्थ अभिमान आहे। धन्यवाद।